कालच जो 12वीचा निकाल लागलेला आहे, त्या 12वीच्या निकालामध्ये जे 12वीच्या मुलांनी परीक्षा दिली त्याच्यामध्ये जे 12वीचे विद्यार्थी आहेत ते खूप काही पास झालेले आहेत. जे विद्यार्थी मेरिटमध्ये आलेत, जे विद्यार्थी मेरिटपेक्षा जास्त आलेत. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी पडले असतील अशा विद्यार्थ्यांना नाराज होण्याचं काही काम नाही, आणि आपलं शिक्षण थांबवण्याचंही सुद्धा काही काम नाही. मित्र हो, सहजच आहे. आपल्याला असं वाटतंय की आपण 12वीला झाल्यानंतर खूप मार्क पडायला पाहिजेत, पण तुम्ही एक गोष्ट ओळखली नाही, तुमचं लिखाणात काय दोष आहे. तुम्ही स्वतःहून तुमचा स्वतःचा स्पीडनं लिखाण आहे का, शुद्ध लिहिता का, पेपरमध्ये काहीतरी अंतर सोडून तुम्ही उत्तर लिहिता का, याचा अभ्यास तुम्ही केला का, हे शोधा पहिल्यांदा. आज नुसतं रिकामं मला मार्क कमी पडले म्हणून रडत बसायचं आणि याला त्याला दोषी ठेवायचं, हे साफ चुकीचं आहे. एखादा शिक्षक ओळखीचा आहे आणि आपण त्याला म्हणलं, सर आमच्यावर ध्यान ठेवा, सर आमच्या विद्यार्थ्यावर ध्यान ठेवा, सर आमच्या लेकरावर ध्यान ठेवा, आणि त्यानं नाही ध्यान ठेवलं, तो त्याचं पाहिल का आपलं पाहिल, तो त्याचा जर मुलगा असेल त्याच्या मुलाकडं पाहिल. अरे फक्त शाळेत ॲडमिशन घ्या म्हणणारे लय मोठे आहेत, पण पेपरच्या टायमाला त्या विद्यार्थ्याकडे ध्यान देणारे अजिबात कोणी नाही. दुसऱ्याच्या विद्यार्थ्यावर कशाला ध्यान ठेवतील, स्वतःचा विद्यार्थ्याची शाळेत असल्यावर. पण तुम्ही तुमची चूक ओळखा मित्र हो. तुम्हाला मार्क कमी पडले ना, मग आपल्यावर काही डिपेंड आहे, मार्क लिहिण्याचं, स्पीडनं लिहिण्याचं आपल्यावर काही आहे का नाही आहे, आपण किती अभ्यास केला, आपल्या डोक्यात किती राहिलं, हे जर तुम्हाला जर कळत नाही तर त्याच्यावर तुमचं ध्यान नाही, तर मग तुम्ही दुसऱ्यावर दोषी का ठेवता. एखाद्या सेंटरमध्ये खूप कॉप्या झाल्या आणि अशा कॉपी सेंटरमध्ये तुम्ही जर पास होऊ शकले नाही आणि अतिशय कमी मार्क मिळवू शकले, मग तुम्ही इतक्या दिवस 12 महिने शाळेत जाऊन काय केलं. आई वडिलांना डुबवलं नसतं का, मग मला ही नोकरी करायची, मला ती नोकरी करायची, मला ही नोकरी करायची. अरे आई वडिलांना डुबवायचं का. पण खचून जाऊ नका मित्र हो. ही नाही ती नोकरी मिळेल, पण नोकरीच्या ध्यानात, नोकरीच्या संदर्भात तुम्ही सतत सतर्क राहा. असं नाही ना की नोकरीच मिळावं म्हणून, असं नाही. कोणता तरी व्यवसाय तुम्ही करू शकता. जर समजा मुली असतील तुम्ही तर ब्युटी पार्लर करू शकता, बरेच काही धंदे करू शकता. पण आपल्यावर डिपेंड आहे. लोकांना दोष ठेवू नका, यानं कॉफी नाही दिली, यानं असं नाही केलं, यानं तसं नाही केलं, आणि आमच्या मुलीनं लिहिलं होतं. मग तुमच्या मुलीनं तुमच्या विद्यार्थ्यांना जर लिहिलं होतं तर गेलं कुठं. जे शिक्षक पेपर तपासणारे आहेत त्या शिक्षकानं कोणाला तोंड पाहून मार्क दिलेले नाही. तुम्ही आकृत्या किती छान काढल्या, तुम्हाला कोणी काढून देतं आहे, तुम्ही त्याच्याकडून काढून घेतले नाही. जे आहे ते तुमच्यावर अवलंबून आहे. लोकांना दोष ठेवू नका आणि उगीच रडत बसू नका आणि शिक्षणावर थांबू नका. तुमच्या शिक्षकाची नाराजी करू नका मित्र हो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हा तिसरा डोळा आहे. म्हणून त्याला न थांबवताना तुमच्यातल्या चुका चूक शोधून काढा. अरे या वर्गात नाही पुढच्या वर्गात तुमच्या जर चूक दुरुस्त झाल्या तर तुम्ही खरंच चांगले मार्क, आणि तुमच्यासारखा हुशार विद्यार्थी एक नाही, पण तुमच्यातलं हुशार पण तुम्हाला स्वतःला कळणार कधी हे शोधा पर्यंत. दुसऱ्याला दोष देऊ नका. मी या शाळेत होते म्हणून मार्क कमी पडले, मी त्या शाळेत होते म्हणून मार्क कमी पडले, कोणत्याही प्रकारचं काही नका, दोष नका देऊ कोणाला. आई वडिलांनी जे करायचं ते केलं, जे करायचं ते तुम्हाला करायचं आहे. जे पुस्तकं पुरवली ते आई वडिलांनी पुरवले, जे अभ्यास करायचे तुम्हाला करायचा आहे. आई वडील तुमच्यासाठी फक्त पुस्तकं आहे, पेन वह्या काय जे असतील ते पुरवू शकतात, पण अभ्यास मात्र तुम्हालाच करावा लागतो. एवढं ध्यानात ठेवा. आणि कोणत्याही डोक्यात वाईट विचार करू नका. पडले असतील, तुम्हाला मार्क कमी पडले असतील हो, पण असे तुमच्यासारखे लाखो विद्यार्थी आहेत. 17,934 विद्यार्थी
असे काहीतरी बसले होते. 17 लाख, आपण जवळजवळ 17.5 लाख विद्यार्थी पकडू, एवढे विद्यार्थी बसले होते. एवढ्या विद्यार्थ्यातून तुम्हाला जे मार्क कमी पडले, इतक्यातला एखादा विद्यार्थी असेलच ना. स्वतःला खचून जायचं नाही आणि आपल्याला दोष ओळखायचा, आपला दोष दुरुस्त करायचा आणि परत पुन्हा अभ्यासाला लागायचं. कोणी नापास झाला असेल, खचून जाऊ नका. तुमच्या जीवनाचं वाईट बरं काही करू नका मित्र हो. पटलं तर घ्या, हे चॅनल आपल्याला समजून सांगतंय, तुम्ही पहा. आणि जे विद्यार्थी जे माझं पटलं तर घ्या हे चॅनल बघत असतील तर त्यांना हाच व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा, त्यांना बघू द्या. खचून जाऊ नको म्हणावं, हारून जाऊ नको, रडत बसू नको, या गोष्टी तुम्ही त्यांना समजून सांगा. मित्र हो, खूप टाईम आपल्या जीवनात आहे, वेळ गमवू नका. पटलं तर घ्या मित्र हो. नमस्कार मित्र हो.